तर दुष्काळाची दाहकता जालना जिल्ह्यामधील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनाही संकटात टाकू लागली आहे। जीवापाड जपलेल्या मोसंबीच्या बागेवर दुष्काळामुळे कुऱ्हाड चालवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। दुष्काळामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। तर मोसंबीच्या या करपलेल्या शेतातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी। मोसंबीचा जिल्हा म्हणून ओळख असलेले जालना जिल्ह्याची हीच ओळख आता निसर्ग पुसू पाहतोय की काय असं वाटायला लागलेलं आहे। सूर्यनारायणच्या प्रकोपामुळे आणि दुष्काळजन्य परिस्थितीमुळे अशा प्रकारे उभी पिकं रानामध्ये करपू लागलीत। आपल्याबरोबर शेतकरी आहेत, मोसंबी उत्पादक शेतकरी, ज्यांनी 8 वर्षापूर्वी ही स्वतःच्या हाताने झाडं लावली आणि आता त्याच झाडावरती ते कुऱ्हाड चालू लागलेत। खरंच आता इतकी वाईट परिस्थिती का हे सगळं काढून टाकावं? सध्याची वाईट परिस्थिती यंदाची निसर्ग साथ नाही दिल्यामुळं वाईट परिस्थिती। पाणी कुठंच नाही, शिवार पाणी आबाई कुठत नाही, शिवारात पाणीच नाही। विहिरीला तुमचे शेततळे दिसले? शेततळे 2 आहेत, 2 शेततळे मोठाले 1-1 एकरचे शेततळे आहेत, पण पाणी निसर्ग नाही झाल्यामुळं तळे काय भरण्यात नाही आले। किती आहे आता हे सगळं रान? हे रान 1 हेक्टरचं मोसंबी आहे। बर, बाकी ऊस आहे 2 एकर। बरं, आता हे मोसंबीचं किती नुकसान म्हणायचं? 7 ते 8 लाख रुपये नुकसान आहे आता मोसंबीची। कसं निघणार आता हे? आता कुठे निघणार, आता तोडून काढायला निसर्ग आबाई। आपल्या भागात सगळ्या मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचं जवळपास हीच परिस्थिती आहे। बर, सध्या जी तुम्ही बाग पाहताय ह्याच परिस्थितीमध्ये सगळ्या बाग आहेत। रवी मुंडे, एबीपी माझा, घनसावंगी, जालना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।